सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। गुंडगिरी करणाऱ्या पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। गुंडगिरी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद। भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो। विद्यार्थ्यांवरील भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो। विद्यार्थ्यांवरील भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो। जिंदाबाद। गुंडगिरीचा धिक्कार असो। गुंडगिरीला पाठिंबा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। सरकारचा विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला करणाऱ्या संघटनेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद। अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद। भारतीय संविधान जिंदाबाद। भारतीय भ्याड हल्ला करणाऱ्या संघटनेचा त्या संघटनेला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा ललित कला अकादमी आणि ललित कला केंद्र पुणे विद्यापीठातलं तिथं जे विद्यापीठाच्या वर्गातलं म्हणजे क्लासरूममध्ये जे त्यांना अभ्यासक्रमात अभिप्रेत असतं त्या अभिप्रेत असणाऱ्या अभ्यासक्रमाप्रमाणे एक प्रायोगिक नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाटक सादरीकरणाच्या वेळीच त्यांना हल्ला केला, त्यांना मारहाण केली। एवढेच नव्हे तर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ केली, अर्वाच्य भाषेत बोललं गेलं। याचा निषेध करण्यासाठी सातारच्या लोकशाही प्रेमी कार्यकर्ते, नागरिक तसेच रंगकर्मी, नाट्यकर्मी हे सगळ्यांनी मिळून आज साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्याचं ठरवलं। त्यानुसार प्रातिनिधिक स्वरूपात ही निदर्शनं आहेत। आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि राज्यपालांना देण्यासाठी आम्ही एक निवेदन सातारा जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत। त्याच्यावर या संदर्भात अशा वारंवार घटना घडत आहेत, त्यामुळं या घटनांचा आपण गांभीर्यानं चौकशी करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। विद्यापीठीय कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांच्या परीक्षेत विद्यापीठाच्या कारभारात ढवळाढवळ करणाऱ्या आबाविपसारख्या संघटना किंवा त्यांच्या असलेल्या बंधू संघटना यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी। सरकार जरी त्यांच्या विचाराचं असलं तरी सरकार हे सरकार असतं, त्यामुळे सरकारनंही यात प्रशासनानेही यात लक्ष घालून यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी आणि त्यांना शासन होईल असं पाहावं, यासाठी ही निदर्शनं आहेत। नाटक आहे ते सादर होत होतं, अभ्यासक्रमाचा भाग होता। बाकायदा प्राध्यापकांनी दिलेली संहिता विद्यार्थी सादर करत होते। पूर्ण नाटक काय आहे हे न पाहता बाहेरच्या व्यक्ती ज्या त्या विद्यापीठाच्या कुठल्याही पद्धतीने स्वतःचं आय कार्ड दाखवू शकले नाहीत अशा संघटनांचे प्रतिनिधी विद्यापीठाच्या त्या महत्त्वाच्या सभागृहात ललित कला केंद्रामध्ये पहिल्यांदा गेले कसे याची चौकशी झाली पाहिजे। या संदर्भामध्ये जी कायदेशीरता आहे ती सर्व त्रयस्थ यंत्रणांच्या मार्फत, कारण गृहमंत्रालय आणि गृहमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पोलिसांच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही। थर्ड पार्टी एक समिती जी विद्यापीठांनी पण स्थापन केलेली आहे, त्याच्यामध्ये कोण आहेत हे पण आम्हाला कळलं पाहिजे। त्याच्यामध्ये जर बायस्ड पद्धतीने अभाविपा आणि हिंदुत्ववादी संघटनांचेच प्रतिनिधी असतील तर या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असं मला वाटत नाही। आणि या सगळ्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आम्हाला रंगकर्मी म्हणून, कलाकार म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला असं वाटतं की हाच प्रयोग परत एकदा त्या ठिकाणी सादर केला गेला पाहिजे। त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग पूर्ण करू दिला पाहिजे, नाहीतर ज्या पद्धतीची दहशत हे माजवू पाहतायत आणि नाटकातलं नाटक किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचेपी केली जाते त्याच्यावरती उत्तर ही ती गळचेपी नष्ट करणं आणि तिथेच हे नाटक पुन्हा एकदा सादर होणं हेच त्याच्यावरचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे। आणि ज्यांच्यावरती विनाकारण या विद्यार्थ्यांना जर उचलून नेलं असेल, त्यांच्यावरती
गुन्हे दाखल केले गेले असतील, त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे परत ते बाहेर येणार नाहीत अशा पद्धतीने त्यांना अडकवलं जात असेल तर त्याच्या विरोधामध्ये मानव अधिकार आयोगाकडे आणि गरज पडली तर सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सगळ्या संघटनांना एकत्रितपणे जाऊन आपल्या न्यायाची लढाई पण न्यायालयात पण लढावी लागेल. या सगळ्याची तयारी साताऱ्यातून त्यांना जी मदत लागेल त्या सगळ्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आज ही निदर्शनं आहेत. महाराष्ट्र सरकारने हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही एका विचाराने निवडून येता, निवडून आल्यानंतर तुम्ही बायस असता कामा नये. तुम्ही लोकांचे असले पाहिजे आणि संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही काम केलं पाहिजे आणि चुकीच्या वागणाऱ्यांना तुम्ही शासन केलं पाहिजे. तरच सरकार म्हणून तुमच्यावर लोक विश्वास टाकतील आणि पुन्हा निवडून देतील. निवडून येण्यासाठी जर हा निकष बघितला तर आत्ताच्या परिस्थितीत गृहमंत्रालय हे महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे अपयशी झालेलं आहे. भर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे आमदार दुसऱ्या आमदारांवरती गोळीबार करतात काय, ललित कला केंद्रासारख्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जाऊ तिथे व्हायलन्स होतो काय, म्हणजे पूर्णपणे अनेक घटनांचा उल्लेख करता येईल. इथे फेल्युअर आहे. गृहमंत्रालयाने स्वतःचं परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे अशी आमची धारणा आहे. या निदर्शनामध्ये सातारा शहरातले महत्त्वाचे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, रंगकर्मी सहभागी झालेले आहेत आणि साताऱ्यातून जेव्हा निदर्शनं होतात तर त्यावेळेला याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्राने याची नोंद घेतलेली आहे आणि या संदर्भामध्ये ही लढाई इथे थांबणार नाही आणि या पद्धतीने संविधानाबरोबरची छेडछाड, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरची छेडछाड महाराष्ट्रामध्ये खपवून घेतली जाणार नाही. हा इशारा आजच्या दिवशी आम्ही त्यांना देऊ इच्छितो. फिरू इच्छित नाही कारण लोकांनी त्यांना निवडून दिलेले ते आमदार आहेत आणि निवडून दिलेल्या आमदारांनी आणि दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्या ज्या नेत्यांवर ते आरोप करत आहेत तेही निवडून दिलेले आमदार खासदार आहेत. त्यामुळे ते त्यांचं इंटरनल भांडण आहे, ते त्यांचं त्यांनी बघावं. ते राजकारण, त्या राजकारणामध्ये आम्ही पडू इच्छित नाही. आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहे. या पद्धतीची महाराष्ट्राची इमेज जेव्हा बाहेर जाते त्यावेळेला आम्हाला महाराष्ट्रीयन म्हणून बघितलं जातं आणि आमच्यासाठी हे लाजिरवाण आहे.